आवाजाची अविस्मरणीय जादू हरपली. सूर सम्राज्ञी आशा भोसले यांचं 93व्या वर्षी दुःखद निधन. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार. अभी ना जाओ छोडकर दिल अभी भरा नहीं. आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री फडणवीसांकडून व्हिडिओ शेअर. आशा भोसले यांच्या जाण्यानं संगीत विश्वात, कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माधुरी दीक्षित, शाहरुख खानसह संजय दत्त, कमल हसन आणि इतर कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली. बॉलिवूडसह मराठी कला विश्वातून हळहळ व्यक्त. अभिनेता अशोक सराफ यांच्यासह अजय अतुल, सुबोध भावे यांच्याकडून आशाताईंना श्रद्धांजली अर्पण. भोंदू खरात स्वतःच्याच भविष्याबाबत चिंतेत. तुरुंगातून लवकर सुटका होणार नाही अशी खरातची भावना. फरार पत्नीबाबत माहिती नसल्याचं सांगत मुलाशी बोलण्याची व्यक्त केली इच्छा. भोंदू खराची पोलीस कोठडी आज संपणार. खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची खरातची मागणी. पोलीस कोठडीत वाढ होणार का याकडे लक्ष. खरात प्रकरणात एसआयटीचा तिसऱ्यांदा ठिकाण बदल. सुरक्षेचा मुद्दा की प्रशासकीय अडचणी. चर्चांना उधाण. आता विशेष गुन्हे तपासणी प्रशिक्षण केंद्रात स्थलांतर. नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी कर्मचाऱ्यांचं निलंबन तर सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीच्या हालचालींचा माग काढण्याचा प्रयत्न. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर प्रकरणात तपास अधिक गडद. आरोपींच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले तर पीडितांचा ब्रेन वॉश करून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.